तेल गरम करून घ्या, त्यामध्ये मोहरीची चांगली फोडणी तडतडू द्या। मोहरी थोडं जास्तच घाला। त्यावर घालूया लसूण, नंतर कढीपत्ता, त्यानंतर हिंग, हळद पावडर आणि लाल मिरची पावडर हे सर्व घालून व्यवस्थित त्याच्यावरती आपण कापलेल्या कैरीच्या फोडी घालून घेऊया आणि यावर घालायचे चवीपुरतं मीठ। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला 2 चमचे साखरही घालून घ्यायची। त्यानंतर यामध्ये गूळ बारीक करून घाला, कैरीला छान पाणी सुटतं। हे कोवळ्या कैरीचं लोणचं आहे, बाहेर ठेवलं तर लवकर खराब होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही असं काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून खा किंवा हे 3-4 दिवस वरती ठेवूनही खाऊ शकता। आंबट, गोड, तिखट तिन्ही चवी त्याच्यामध्ये एकदम छान उतरल्यात। खरंच खूप टेस्टी झाले, तुम्ही नक्की ट्राय करून पहा।